हा आमच्या या रेंज ट्रेकमधला शेवटचा टप्पा. आम्ही निघालेलो आहोत मृगगड आणि उंबरखिंडीकडे. सरस गडाला वळसा घालून पालीच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे निघालोय. बघूया आता. फायनली भेलीव गावात पोहोचलोय. हे आम्ही सुधागडवरून सरसगड पाली मार्गे इथं आलो. अर्ध्या तासाचा प्रवास केला पालीवरून, त्यावेळेस इथं पोहोचलो. मागे मृगगड आहे. गावात येणारा रस्ता अतिशय सुंदर व्यवस्थित आहे, चांगला स्थितीत आहे. लवकर जाऊन मृगगडला जायचे. 3 वाजलेत, कारण आम्हाला हा कंप्लीट करून पुढं कुठे रे उंबरखिंड करून नंतर पुण्याला जायचंय. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर 2 तासामध्ये परत यायचंय जाऊन. बघूया पुढचं काय. पण किल्ला अतिशय चांगला आहे, वाटेसाठी जायचं आपल्याला. चला. ह्या गावातील ह्या मंदिराच्या शेजारून यायचं आहे. आम्ही ॲक्च्युली ह्या दुसऱ्या रोडने आलो आणि इथं कंपाऊंड दिसतंय. या कंपाऊंडच्या शेजारून सरळ कंपाऊंडची वाट पकडत हा समोरचा किल्ला, तिथं जायचं आहे आपल्याला. आम्ही चुकलो, तुम्ही चुकू नका. अखेर वाट दिसली आहे. जंगल खूप घनदाट आहे. आंब्याची वनराई म्हणा, आमराई जंगल काही म्हणा, आंब्याची झाडं खूप आहेत. थकवतं इथपर्यंत. दुपार आहे. वाटेत जाताना काही ठिकाणी हे बोर्ड लावलेत. आंब्याची खूप मोठी वनराई आहे, आमराई आहे. आंब्याचं खूप मोठं जंगल या ठिकाणी आहे. गडाच्या पोटामध्ये खूप दाट असं जंगल आहे. ऊन आहे, त्याच्यामुळे थोडा घाम येतोय, थकल्यासारखं होतंय. पण मृगगड खूपच सुंदर असणार आहे. चला. मृगगड सह्याद्री रांगेतील एक छोटेखानी किल्ला. तसा किल्ल्याचा इतिहास बराच मौन बाळगून आहे. पण सभोवताली लाभलेली भौगोलिक पार्श्वभूमी, तेथील जंगल हे वैशिष्ट्य. जाताना जंगल खूप लागतं. पानगळ सुरू असल्यामुळे अनेक पाने सुकून पडली होती. छान अशा गर्द झाडीमधून चालताना एक वेगळाच भाव जाणवत होता. किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग, एक फल्याण गावातून व दुसरा भेलीव गावातून. आम्ही भेलीव गावातील रस्ता पकडला. देश व कोकणाला जोडणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. त्यातीलच प्रसिद्ध अशा सव घाटाच्या संरक्षणासाठी मध्ययुगात या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी. अशा बऱ्याच घाटवाटांच्या संरक्षणासाठी किंवा टेहळणीसाठी म्हणा, अशा छोट्या किल्ल्यांची निर्मिती झालेली आपल्याला आढळते. अशा अनेक छोट्या मोठ्या चढाया पार करून आम्ही येऊन ठेपलो ते म्हणजे वाटेतल्या खडतळ टप्प्याजवळ. या टप्प्याचे वर्णन करायचे झाले तर दोन्ही बाजूला कातळ आणि दोघांच्या मध्ये फक्त 1 फूट जागा. त्यातून फक्त चालायचं नाही तर वरती चढायचं सुद्धा. सुरुवातीला बघूनच कळलं की हा किल्ला आहे छोटा, परंतु कसरत करायला लावणार हे मात्र कडक आहे. लय कडक, तुफान कडक आहे. लागती पूर्ण वाट. मृगगड वाटतो एवढा सोप्पा नाहीये बरं का, लक्षात ठेवा. दोन्ही किल्ल्याच्या दोन्ही डोंगराच्या मध्ये आलोय. इथून हा भाग सेपरेट होतोय. इकडे दरी दिसते जी आपली लोणावळ्याकडली बाजू आणि ही कोकणातली बाजू. बोर्ड आहे पण अर्धवट आहे, कारण माहिती सगळी पुसून गेली आहे, उडली आहे. या बाजूला मृगगडावरली प्रसिद्ध अशी गुहा आहे, जी वाट खूप अवघड आहे असं म्हटलं जातं. इकडे पूर्ण खाली अशी दरी आहे, जिचा एंड दिसत नाहीये. एवढी खोल आहे ती आणि समोर खोर आहे मोठं. आता ही गुहा करायची, तेच दमवणार आहे. हेक्टिक पॅच बघितला तुम्ही किती अवघड आहे. चला. किल्ला आपल्या इतिहासाच्या बाबतीत मौन बाळगून आहे, परंतु असं म्हटलं जातं की प्रसिद्ध अशा उंबरखिंडीच्या लढाईमध्ये या किल्ल्याचा वापर केला गेला होता. छत्रपती श्री शिवाजी महाराज व मोगल सरदार कारतलब खान यांच्यामध्ये ही लढाई झाली होती. या पायऱ्यामध्ये
जेमतेम एक पाऊल बसेल एवढ्या छोट्याशा पायऱ्या आहेत व हात धरण्यासाठी खोबण्या आहेत. आपले ट्रेकिंगचे स्किल वापरूनच चालावे. मृगगड किल्ल्याला भेलीवचा किल्ला सुद्धा म्हणतात. भेलीव गावाच्या जवळ असणाऱ्या 3 डोंगरांच्या मधल्या डोंगरावर मृगगड आहे. या किल्ल्यावरून मोराडी पिनॅकल खूप छान दिसते. तसेच लोणावळ्या नजीकचे लायन पॉइंट, टायगर पॉइंट व वरचा बराचसा भाग स्पष्ट दिसतो. हा किल्ला तसा दुर्लक्षित आहे. खूप कमी पर्यटक या ठिकाणी येतात. अवघड पॅच आहे हा, जो गुहेकडे जातो मृगगडाच्या. ज्याला अनुभव नाही त्यांनी न आलेले बरं. त्याला थोडंफार माहिती आहे त्यांनी व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन यायची. नवीन असाल, काहीतरी ॲडव्हेंचर करण्याचा प्रयत्न करू नये या ठिकाणी, कारण डेप्थ एवढी आहे काही दिसत नाही खालती. हकनाक झाल. चला गुहेकडे. हा, इथं पाण्याचे माठ ठेवण्यासाठी केलेली जागा आहे. निश्चितच आम्ही गावाकडे असंच केलं होतं आमच्या पण. आणि ही गुहा स्वच्छ केलेली आहे, पाण्याचा टाका असल्यासारखं बसायची जागा. पण इतर गडावर दिसतंय त्याप्रमाणे इथं ही घाण केलेली आहे. लोकांनी नावं ठेवली, एवढी नावं लिहिलीत की जागा नाही आहे इथं. चुकीचं आहे ते. आणि आमचा ॲडव्हेंचरचा माणूस खास ओंकार पाटील गुहेच्या तिथं बसलेला, कधीही न घाबरणारा. आणि ओंकार मधने फ्रॉम फलटण. आमची दोघं तिकडंच आहेत. मला वाटत नाही त्यांच्या दम येण्याचा. तुम्ही तिकडेच बसा भाऊ, आम्ही आलो तिकडे. गुहा बघून किल्ल्याच्या मुख्य भागाकडे निघालोय. बाले किल्ल्याकडे जाणारी वाट ही एकसंग कातळात कोरलेली अरुंद व उंच पायरीची आहे. उंचीवर असल्यामुळे तुफान वारा वाहतो. उजवीकडे भेलीव गाव, मागे गीतकडा, डाव्या बाजूस पाताळगंगा नदी, असं अप्रतिम दृश्य नजरेसमोर होतं. दृश्य एवढं अप्रतिम होतं की सलग 3 ट्रेकचा क्षीण पार निघून गेला. रायगड जिल्ह्यात एकूण 55 किल्ले, त्यापैकी एक म्हणजे मृगगड. समुद्र सपाटीपासून 1750 फूट उंचीवर असणारा हा मृगगड रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील महत्त्वाचा टेहळणी किल्ला आहे. गडाच्या माथ्यावर आलोय. आमच्याशिवाय गडावरती कोणीच नव्हतं. महिषासूर मर्दिनी देवीच्या मंदिराचे दर्शन घेतले आणि पुढे वाटचाल करू लागलो. विहिरीचे अवशेष आहेत. खोदलेली विहीर आहे, पाण्याचा टाका आहे. पाणी दिसतंय थोडंसं.
ही नाळ चढायला जेवढी अवघड तेवढीच उतरायलाही अवघड आहे. गडावरून उत्तरेला उधळ्या डोंगर, पूर्वेला मोराडीचा सुळका आणि INS शिवाजी दिसतंय. आंबा नदीच्या मार्गात हा किल्ला येतो. दक्षिणेला 3 सुळके असलेलं घोडेजिन व त्याच्या अग्रभागी नेसणीची खिंड आहे. या किल्ल्यावर काय पाहावं तर उत्तर बाजूची गुहा, कातळामध्ये खोदलेल्या कातळ पायऱ्या, हनुमानाचे छोटे मंदिर, महिषासूर मर्दिनी किंवा सोमजाई देवीचे मंदिर, पाण्याच्या टाक्या, लोणावळ्याची पर्वतरांग. तिनं आपण मृगगड पूर्ण केलेला आहे. माझ्या पाठीमागे मृगगड आहे, तो सुळका शिंदेचा, आणि पाठीमागे जे वरती घाटाच्या वरती दिसतं ते लोणावळ्याचा टायगर पॉइंट, लायन पॉइंट, ते पॉइंट्स आहे. ते लोणावळ्यातून आपण इकडे पाहतो तो हा भाग आहे. मृगगड छोटा आहे माथा त्याचा, पण ट्रेक अतिशय सुंदर आहे. जंगल भारी आहे, पायऱ्या मस्त आहेत, पायऱ्याला खोबण्या केलेल्या आहेत, हात पकडायला केलेला आहे, मस्त. चला. हे घर आहे दळवी यांचं, जे तिथं पार्किंगच्या तिथंच आहे. ते आपली सर्व सोय करतात, जेवणाची, खाण्याची. वरती जायचं असेल तरी मार्गदर्शन करतात इथं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महत्वपूर्ण अशा 27 लढायांमध्ये भाग घेतला, त्यापैकी सर्वात महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई. 1960च्या आसपास कारतलब खान पुण्यामध्ये आला. तो शाहिस्तेखानासोबत आला. ज्यावेळेस त्याने परांडा किल्ला घेतला, त्यानंतर शाहिस्तेखानाने कारतलब खानाला उत्तर कोकण जिंकण्यास सांगितले. उत्तर कोकणातला चौल हा भाग त्यानं जिंकावा अशी त्याची अपेक्षा होती. 30,000चं प्रचंड मोठं सैन्य, रायबागांसारखी सरदार त्याच्यासोबत होती. तो पारंपरिक भोर घाटामध्ये उतरण्याच्या ऐवजी त्या उंबरखिंडीच्या नळेमधून यायचं त्यांनी ठरवलं. जेव्हा ही बातमी महाराजांना समजली, तेव्हा महाराजांनी आपले सेनापती यांना उंबरखिंडीत धाडलं, तिथे छावणी टाकण्यास सांगितली. 2 फेब्रुवारी 1661 रोजी झालेल्या या लढाईमध्ये मोगलांचं प्रचंड नुकसान झालं. प्रचंड मोठं जंगल, त्याच्यामध्ये मराठा सैन्य कोणत्या ठिकाणी बसलंय, कोणत्या पद्धतीनं मारतंय हेही कळत नव्हतं. मोगल सैन्याची पुरती दानादान उडाली. ज्यावेळेस पूर्ण पराभव होतोय हे लक्षात आलं, त्यावेळेस रायबागन यांच्या सांगण्यावरून कारतलब खानाने माघार घेतली व आपला दूत महाराजाकडे पाठवला. त्या दूताने छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या स्थितीमध्ये त्याला सामोरे झाले ते वर्णन आहे. एका हातामध्ये धनुष्यबाण, पाठीमागे बाणांचा भाता, दुसऱ्या हातामध्ये भाला, कमरेला तलवार, पाठीवरती काय म्हणतो आपण त्याला, ढाल, डोक्यावरती शिरस्त्राण आणि घोड्यावरती महाराज स्वतः ही लढाई करत होते. हे वर्णन आहे त्या दिवशीचं कारतलब खानाच्या दूतानं केलेलं. पुरता पराभव झाला, प्रचंड खंडणी वसूल झाली आणि कारतलब खानाला पूर्ण हा प्रदेश सोडावा लागला. आणि ते ठिकाण म्हणजे ही उंबरखिंड. गनिमी कावा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा पद्धतीचा सर्वात मोठा परमोच्च बिंदू ज्या ठिकाणी आपण आज आहोत. आणि आमच्या ह्या 4 किल्ल्यांच्या ट्रेकची सांगता आपण इथं करत आहोत. जबरदस्त. उंबरखिंडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच प्रेरणा, ऊर्जा मिळते. स्फूर्तीस्थान आहे आपलं हे. इथं आलं पाहिजे, भेटी दिल्या पाहिजेत, आपल्या परिवारासह यायला पाहिजे. आपला इतिहास पुढच्या पिढीला सांगता आला पाहिजे. जबरदस्त. चला.